रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज हरियाणात मानेसर येथे भारतातील सर्वात मोठ्या गतिशक्ती मल्टी मोडल कार्गो टर्मिनलचं उद्घाटन केलं। या टर्मिनलचं महत्त्व अधोरेखित करताना 45 एकरांवर पसरलेल्या कार्गो टर्मिनलवरून सुमारे 4,500 वाहनं वहन करू शकतात असं वैष्णव यांनी सांगितलं। सध्या 108 मल्टीमोडल कार्गो टर्मिनल्स तयार असून ते लवकरच सेवेत येतील, ज्यामुळे मल्टीमोडल नेटवर्कचं सरकारचं स्वप्न साकार होईल असा विश्वास वैष्णव यांनी व्यक्त केला। 2021 मध्ये प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणलेल्या सुधारणांमुळे सरकार अल्पावधीतच हे ध्येय साध्य करू शकलं असंही वैष्णव म्हणाले। 2024 मध्ये भारतीय रेल्वेसाठी हे वर्ष महत्त्वपूर्ण ठरलं असं सांगत गेल्या वर्षी भारतीय रेल्वेनं जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी मालवाहतूक क्षमता आणि प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असा विक्रम नोंदवला। 2024 मध्ये 720 कोटी प्रवाशांनी प्रवास केला होता, तर 1,600 दशलक्ष टनांपेक्षा जास्त मालवाहतूक झाली होती अशी माहिती त्यांनी दिली। या कार्यक्रमाला हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी उपस्थित होते।